पण ते माणूस म्हणला, महाराज मी नसतो काय तुम्हाला सांगू, अख्खे घरातले माणसं, जर मी एक दिवस गावाला गेलो तर मी नसतो तर अख्खा दिवसभर स्वयंपाक तसाच टोपल्यात किचनजवळ, कुणी जेवत नाही असं. मग महाराज म्हणले, तुम्हाला मी आता थोडी परीक्षा दाखवतो. बर म्हणजे काय? म्हणले तुम्ही काय करायचं, घरी जायचं बर, आणि तुम्हाला मी हे मंत्र सांगतो, एवढे मंत्र डोळे झाकून जपायचे. तुम्ही समाधी अवस्थेत जाता जस काय मेला, आणि मग त्यावेळेला तिथे रडारडी पडापडी सुरू होईल बर, आणि मग मी तिथे येतो आणि मग तुम्हाला मी प्रयोग करून दाखवतोय कसे काय. तुम्हाला ताबडतोब शुद्धीवर आली, पण तुम्ही डोळे उघडायचे नाही, नुसतं ऐकायचं. म्हणजे काय हरकत गेले आणि घरी गेलो त्यांनी ते मंत्र जपले, तिला अंग टाकून डोळे टाकून ती चेष्टीत पडली, झाली रडायला सुरुवात वगैरे. तेवढ्यात महाराज आले तिथे. म्हणजे काय झालं, म्हणजे एकाएकी गेली. मग महाराजांनी थोडे काय त्यांचं विद्यार्थ्यांचा प्रयोग करून त्यांना सावध केलं, समाधीतून बाहेर काढलं, पण चिमटे घेतले पाहायला, डोळे उघडायचे नाही, फक्त ऐकायचं गपचूप. मग म्हातारी म्हणजे माझं वय झालं तर देवाला माझी काही चिठ्ठी सापडली नाही, मला न्यायचं होतं, माझ्या लेकरावर कसा घाला घातला. म्हातारा म्हणलं माझं काय राहिलं नव्हतं, सगळं मनासारखं झालं, मला नेलं असतं तरी बरं झालं असतं. पत्नी म्हणायची मला का नेलं नाही, यांच्यावर कसा का टपून बसला होता, देवाने असं करायचं नव्हतं रे. अशी आता ती रडारडी पडापडी सुरू झाली. भाऊ म्हणायचा होता माझ्यापेक्षा लहान होता. आता तुम्हाला एक भाऊ प्रेम सांगतो. तळेगाव त्या वैद्यनाथ कारखान्याच्या तिथे तळेगाव तिथे एक निवृत्ती काका होते, पक्वाचे जुने, फार गोड वाटत. आणि ते निवृत्ती काका वारले, त्यांची अंत्यविधी करून आले, आणि त्यांच्यापेक्षा मोठा भाऊ होता. आणि असं बैठकीत बसताना म्हणला, निवृत्ती अरे माझ्यापेक्षा लहान होता, तुला माझ्या हाताने जाळलं, मी कशाला मागे राहू. एका मिनिटात गेली ते सुद्धा. याला लय साधना लागते. हे तितकं धुंडा महाराज देगलूरकर वारले, आणि पत्नीला जाऊन काही भक्त म्हण, काकू महाराज गेले हो, सकाळी जेवण करून गेले, कार्याचे कीर्तने म्हटले, अहो आम्ही तिथूनच आलो, फक्त एकदा विचारलं खरं सांगा गेलेत का. म्हणे काकू हे काय दिलं गॅस का, मुद्दाम सांगायला. म्हणले गेले ना, असे दोन्ही बोट गेले, गेले ना हो. मग म्हणली माझा आता काय उपयोग आहे, थांबू. तिला म्हणते तुला म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी श्रद्धा. हे नुसती राडाडी पडापडी सुरू झाली. महाराज तिथे गेले, आणि महाराजांनी सांगितलं रडू नका, मला माणसं मेलेले जिवंत करता येतात, एकदम लोक करतात. एक वयस्कर व्यक्ती म्हणे काय काय करावं लागतं, फक्त एक गिलास दूध आणा म्हणे, एक गिलास दूध आणलं, त्या दुधात पिठी साखर टाकली, आणि 3 वेळा त्या समाधी गेलेल्या माणसावर अशी वावरल्या. आणि ते दुधाचा गिलास असा उतरून महाराज लोक महिला एकदम शांत, काय होते काय नाही बघत. महाराज ते गिलासात दूध आणलेलं उतरलेलं, म्हणले बघा रडू नका, जो कोणी हे दूध पिईल तो माणूस मरेल, आणि तुमचे भाऊसाहेब उठून बसतील. डोळ्याचं पाणी आणि म्हातारी म्हणत होती देवाने मला न्यायचं होतं, म्हैशीची पुढे सापडली नाही का, त्यालाच कसं काय नेलं, माझं काय. महाराज म्हणजे आजी अजिबात रडू नका, हे दूध घ्या, तुम्ही मरता
आणि ती उठून बसते. म्हातारी म्हणली तुला काही डोकं आहे का नाही? मी गेले म्हाताऱ्याला कोण बघलं. म्हातारा म्हणतो तर देवानी ते महाराज म्हणजे बाबा रडू नका, हे दूध घ्या, तुम्ही मारताना ती भाऊसाहेब उठून बसते. ते बाबा म्हणले महाराज कोणत्या आश्रम असतात? म्हणले आज तू तिकडे परभणी जिल्ह्यात. बरं म्हणले लग्न झालं नाही? म्हणले मी ब्रह्मचारी. तुला काय माती करते का? मी गेलो माथ्याला कोणी पुन्हा. मग शेवट ते म्हातारा म्हणलं त्याची बायको रडती मोठ्याने, तिला विचारा. त्या बायको जवळ ग्लास न्याला. महाराज म्हणले ताई रडू नका, जीवाला ताण घेऊ नका, डोकं आपटू नका, एवढा ग्लास घ्या, तुम्ही मारताना तुमची मालक उठती. ती बाई म्हणली महाराज तुमच्या हरिपाठ पाठ आहे का? म्हणले तुम्हाला प्रमाण माहितीये का? काय? सायास करीशी प्रपंच. म्हणली जन्म दिलेला आई वडील घ्याय ना, आणि मी आता 5-6 वर्षात आले मग काय संबंध? याचं उरकलं किती हरी शेवट भावाला विचारलं. म्हणले तुमचा पाठीवून पाय देऊन आता तुम्हाला जमून का? भाऊ म्हणले महाराज आता ज्याचं त्याचं नशीब, त्याच्या पुढे काय करते तुम्ही. शेवट महाराज म्हणले असं करू का? म्हणले काय? म्हणले मी गिलास पिऊ का? मी पितो हे दूध. भाऊसाहेब उठून बसते. लागी लोक म्हणले जगाच्या कल्याणात. म्हणले महाराज तुमचं पुतळा शहीद बसून मंदिर बनवा घ्या. काय खरे महाराज बाजार हा बाजार.